बैठकीमध्ये अनेक विषयांबरोबर विषय आज उपस्थित झाला की ज्यामध्ये ज्या पद्धतीनं ते शहरी भागामध्ये यायला लागले, मतदारसंघामध्ये आणि महापालिका हद्दीमध्ये सुद्धा शहरी भागात ठिकाणी सोसायट्या वगैरे आहेत आणि त्याचबरोबर मीरा भाईंदर महापालिका हद्दीमध्ये सुद्धा संजय गांधी नॅशनल पार्क पासून जवळजवळ 5 ते 6 मीटर अंतरावर बिबट्या आल्यामुळे नागरिकांमध्ये आता भयाचं वातावरण आहे। कधीही कुठे बिबटे हे यायला लागले आणि नागरिकांवर हल्ले करायला लागले। नशिबानं माझ्या मतदारसंघात आलेल्या एका बिबट्यानं ते 6 ते 7 लोकांना वर हल्ला केला होता, परंतु त्यातील एक मुलगी जी आहे अंजली टाक, ती फार गांभीर्यानं तिच्यावर हल्ला केल्यामुळे तिला एंगेजमेंट तिची जानेवारी महिन्यामध्ये लग्न होतं, परंतु चेहरा आणि तिच्या शरीरावर अनेक जखमा असल्याकारणानं ती आता इस्पितळामध्ये उपचार घेते। प्रामुख्यानं राज्य शासनानं येणाऱ्या सर्व खर्चाची जबाबदारी उचलण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि तिला पूर्णतः बरी होईपर्यंत इव्हन प्लास्टिक सर्जरीचा खर्च सुद्धा राज्य शासन करण्याचा निर्णय आम्ही सर्वांनी मिळून घेतलेला आहे। कारण शेवटी वनमंत्री गणेश नाईक आणि मुख्यमंत्र्यांनी ह्या विषयावर गांभीर्याने चर्चा केली। प्रामुख्यानं शहरी भागामध्ये संजय गांधी नॅशनल पार्क आणि त्याचबरोबर अभयारण्य हे शहराच्या जवळ आहे, म्हणजे त्या ठिकाणावरनं वसई-विरार महापालिका आणि मीरा भाईंदर महापालिका मध्ये हे दोन्ही अभयारण्य येत आहेत। 55 ते 60 बिबटे त्या ठिकाणी आहेत, त्यामुळे प्रत्येक बिबट्याला ही चिप बसवायची आणि जसं लोकेशन ट्रॅक करायचं जेणेकरून कुठेही शहरी भागामध्ये हे बिबटे गेले तर वन खात्याच्या कंट्रोल रूमच्या माध्यमातून ते कुठे बिबटे तर हे वन खात्याच्या अधिकाऱ्यांना कळेल आणि त्यामुळे त्यांना शोधणं अडचणीचं निर्माण होणार नाही आणि परत त्यामध्ये दुसरं महत्वाचा मुद्दा म्हणजे बऱ्याच काही आघात आहे। काही छोटी छोटी अभयारण्य गुजरातमध्ये वनतारा आहे, तशाच पद्धतीनं राष्ट्रीय बाग अशी जी अभयारण्य आहे ते सर्वसामान्य जनतेला त्याचा फायदा होईल आणि जे बिबटे किंवा वाघ जे शहरी भागामध्ये येत आहेत त्या जर त्यांना खासगी अभयारण्यामध्ये जर सोडलं तर ते शहरी भागात जे येणार आहे ते येणार नाहीत आणि त्यामुळे अतिशय चांगल्या प्रकारचं वाहन त्यांना त्या ठिकाणी मिळेल आणि मानवी वस्तींवर हल्ला करण्याचा जी त्यांची भूमिका त्यामध्ये बदल होईल। खरं तर नागपूरच्या अधिवेशनामध्ये त्यांनी ही मागणी केली होती, परंतु राज्यामध्ये सुद्धा ही बिबटे दत्तक योजना चालूच आहे। कारण मी स्वतः एक मॉर्निंग वॉकला 3 ते 4 दिवसाचा बिबट्या जेव्हा माझ्या पत्नीच्या निदर्शनास आला तेव्हा वन खात्याच्या ताब्यात दिलं। गेल्या 6 वर्षापासून तो बिबट्या दत्तक योजनेच्या अंतर्गत मीच त्याचं नामकरण तो संजय गांधी पार्क पद्धतीनं दत्तक राज्य शासनाच्या माध्यमातून चालू तर निश्चितपणे मानवी वस्त्यांवर हल्ल्यांचे प्रमाण बंद होईल आणि बिबट्यांना सुद्धा प्रकारचं अभयारण्याच्या माध्यमातून एक वेगळ्या प्रकारचं स्थान आपल्याला देता येईल अशी चर्चा आजच्या बैठकीमध्ये आम्ही मंत्री आणि बाकी आमच्या मंत्री महोदय त्यामुळे निश्चितपणे लवकर त्यावर तोडगा काढेल, परंतु बिबट्यांना चिप बसवायचं त्यांच्या लोकेशन हा निर्णय मात्र घेतला गेलेला आहे। सर, ज्या पद्धतीने उमेदवारी अर्ज जे आहे ते महापालिकेचे जाहीर भरले गेलेले आहेत, परंतु कार्यकर्ता आक्रोश जो आहे तो पक्षात पाहायला मिळतोय। कार्यकर्त्यांना तिकीट बघा असं की उमेदवारी प्रत्येक ठिकाणी महापालिकामध्ये 4 आपण देत असतो। कार्यकर्ता हा बिचारा वर्ष मेहनत करत असतो आणि गेल्या आता 8 वर्षानंतर ही निवडणूक लागली आहे, त्यामुळे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणामध्ये मला ती मिळेल हे आशेने, परंतु तरी सुद्धा त्यांना मिळालेली नाही उमेदवारी तर त्यामध्ये आक्रोश त्यांचा होणारच। पण सर्व शेवटी राजकीय कार्यकर्ते म्हणजे आम्हाला नेते घडवणारे एक फॅक्टर हरकत नाही। कार्यकर्त्यांचा प्रत्येक पक्ष कुठे ना कुठे निर्णय चांगला घेत आणि त्यांना मास्तान देत असतं। कार्यकर्त्यांचा आक्रोश या मुद्द्यावरती आहे की जे बाहेरून आलेले आहेत त्यांना लगेच तिकीट दिलं, ज्यांना पक्षप्रवेशामुळे ते आले। प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे आहेत। आता बघा ठाणे महापालिकेमध्ये माझा मुलगा राज्यस्तरीय निर्णय घेत असतो आणि युवा सेनेची धुरा सांभाळतो, तो सुद्धा ठाणे महापालिकेमध्ये नगरसेवक होता। त्यांनी महापालिकेच्या नगरसेवक पदाची उमेदवारी देऊ एकनाथ शिंदे साहेबांनी नाकारली आणि आमच्या दिलं। प्रत्येक ठिकाणी काही ना काही निर्णय प्रत्येक नेते मंडळी जर घ्यायला लागले तर दुसऱ्या संयमी कार्यकर्त्याला संधी मिळेल आणि राहिला मुद्दा शेवटी युती आघाड्या हे होत असताना या ठिकाणी जर उमेदवारी मिळाली दुसऱ्या पक्षामध्ये आपल्याला उमेदवारी मिळेल या आशेने लोक इकडनं तिकडनं पक्षांतर करत असतात, परंतु शेवटी
वेगवेगळे विषय असतात. सर, मीरा भाईंदरमध्ये भाजप समिती कृपाशंकर सिंह म्हटले की उत्तर भारतीय नगरसेवक आधी निवडून द्या, कारण नाही बघा, नाही या एक गोष्ट 100% सांगितले आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये मुंबई महानगरपालिकेवर महायुतीचाच महापौर असेल मराठी असेल ची भूमिका आम्ही निश्चितपणे त्या विषयावर विचार करू. जास्तीत जास्त महाराष्ट्रात राहणाऱ्या हा मराठी उमेदवार निवडून यायला पाहिजे असं प्रत्येकाला वाटत असताना प्रत्येकाने वेगवेगळे निर्णय हे त्यांच्या निवडून आलेल्या नगरसेवकांच्या घ्यावे लागतात. राहिला प्रश्न कृपा तो त्यांचा निर्णय आता काय बोलू त्या विचारलं तर सर समोर नाही मी तो करतो, परंतु एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, कृपाशंकर यांनी काय केलेलं नाही, बघितलेलं नाही, ते त्या बाबतीत तर समोर बंडखोरीचं आव्हान आहे, तसंच ठाकरे बंधूंसमोर सुद्धा 8 ते 10 प्रत्येक ठिकाणी ठिकाणी बंडखोरी झालेली आहे. प्रत्येक पक्षामध्ये बंडखोरी झाली आहे. कुठे ना कुठे जास्त प्रयत्न करत असतो जास्तीचं बंडखोरी टाळायला, आणि मला असं वाटतं की आज आणि उद्या 2 दिवसामध्ये बंडखोरी संभाजीनगरमध्ये युतीचेच नेते जे कॅबिनेट मंत्री आहेत एकमेकांवर जोरदार टीका करतायत. त्यांचं म्हणणं आहे की युती ठेवलं मुद्दावर मित्र पक्षाने आणि प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे असतात. आता ठाणे असू द्या, चांगले निर्णय लिहिले वीरांमध्ये वगैरे, पण काही ठिकाणी फसवणूक घेतली आहे, आतमध्ये फसवणूक झालेली आहे, तिकडे फसवणूक झालेली आहे. शेवटी युतीमध्ये असताना घटक सोबत घेऊन जाण्याची भूमिका भारतीय पक्षाने घेतली पाहिजे. एकनाथ शिंदे